राज्यामध्ये 48 पैकी किती जागा कुणाला मिळणार? महाविकास आघाडीचा विजय की महायुतीची बाजी? राज्यातील प्रत्येक मतदारसंघाचा ओपिनियन पोल आज संध्याकाळी 7 वाजल्यापासून एबीपी माझावर. राज्य परिवहन महामंडळाकडून शिवसेनेच्या जाहिरातीला परवानगी. राज्य परिवहन महामंडळाच्या 1000 बसेसवर शिवसेनेची जाहिरात झळकणार. धनुष्यबाणासमोरचं बटन दाबून शिवसेनेलाच विजयी करा अशी जाहिरात असेल. आज दुपारी उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद. सेना भवनात ठाकरे गटाचं मशाल गीत प्रकाशित केलं जाईल. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी फडणवीस 125 सभा घेणार. महाराष्ट्रात मोदींपाठोपाठ फडणवीसांच्या सभांना सर्वाधिक मागणी. पूर्व विदर्भामध्ये फडणवीसांच्या आतापर्यंत 20 सभा. महायुतीचे उमेदवार सुनील मेंढेंच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गोंदिया जिल्हा दौऱ्यावर. शहरातील जुन्या टीबी हॉस्पिटलच्या ग्राउंडवर फडणवीसांची जाहीर सभा. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात जितक्या जास्त सभा घेतील तितका महाविकास आघाडीचा फायदाच होईल. भाड्यानं लोक आणून सभा घेतल्यामुळे विषय संपत नाही. फडणवीसांच्या सभांवरनं रोहित पवारांचा टोला. आज मुंबई भाजपच्या महत्त्वाच्या बैठका. मुंबई भाजपच्या विविध आघाड्यांची एक बैठक तर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची एक स्वतंत्र बैठक घेतली जाईल. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलारांसह मुंबईतले लोकप्रतिनिधी बैठकीला हजर असतील. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावमध्ये महायुतीचा मेळावा. मंत्री गिरीश महाजन, गुलाबराव पाटील आणि अनिल पाटील सभेला संबोधित करतील. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर. मोरगावमध्ये अजित पवारांची सभा तर सुपेमध्ये महायुतीची जाहीर सभा. कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज आज उमेदवारी अर्ज भरतील. यावेळी महाविकास आघाडीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जाणार असून दसरा चौकात रॅलीचं आयोजन करण्यात आलंय. भाजपचे सोलापूर लोकसभेचे उमेदवार राम सातपुते आणि माढ्याचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर आज उमेदवारी अर्ज भरतील. देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत जोरदार शक्ती प्रदर्शनाचीही तयारी. माढा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील आज उमेदवारी अर्ज भरणार. मोजक्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल करणार. धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर आज आपला अर्ज भरतील. यावेळी आदित्य ठाकरे, रोहित पवार, अमित देशमुख यांची उपस्थिती असेल. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार विनायक राऊत आज उमेदवारी अर्ज भरतील. यावेळी वैभव नाईक आणि राजन साळवींसह प्रमुख पदाधिकारी हजर असतील. विनायक राऊतांचा मोठ्या मताधिक्यानं विजय होईल. ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांना विश्वास. छगन भुजबळ करणार सुधीर मुनगंटीवारांचा प्रचार. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंसोबत जाहीर सभांना भुजबळ हजेरी लावतील. नाशिकचा तिढा कायम असताना भुजबळ प्रचार सभा गाजवणार. नाशिकबाबत वरिष्ठ योग्य तो निर्णय घेतील. आपलं काही बोलणं झालेलं नाहीये. ज्यांना तिकीट मिळेल त्यांचा महायुती म्हणून प्रचार करणार. छगन भुजबळांनी केलं स्पष्ट. नाना पटोले यांच्या नागपूरच्या घरी सांगली आणि भिवंडीसाठी रात्री उशिरापर्यंत खलबतं. बैठकीला नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विश्वजित कदम, पृथ्वीराज पाटील यांच्या सांगलीच्या जागेवरनं चर्चा. तर भिवंडीच्या जागेसाठी दयानंद सोरगे, नाना गावंडे यांच्यासोबत चर्चा. विशाल पाटील, वसंतदादा पाटील यांच्या समाधीस्थळी. यावेळी विशाल पाटील यांच्या मातोश्री, पत्नी आणि मदन पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील विशाल पाटील यांच्यासोबत उपस्थित होत्या. विशाल पाटील यांच्या प्रचारासाठी त्यांचे मोठे बंधू आणि माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील मैदानात. काँग्रेस भवनजवळ मेळाव्याचं आयोजन करण्यात प्रतीक पाटील व्यस्त. सांगलीमध्ये अखेर विशाल पाटलांकडून बंडखोरी. अपक्ष आणि काँग्रेस पक्षातर्फे असे दोनही अर्ज भरले. आज सांगलीमध्ये शक्ती प्रदर्शन करणार. विशाल पाटील यांची समजूत घालू. त्यांनी चुकीचं पाऊल उचलू नये याची काळजी घेऊ. बाळासाहेब थोरात यांची विशाल पाटील यांच्या उमेदवारी अर्जासंदर्भात प्रतिक्रिया. नाराजी खोलवरती आहे. वर्ष गायकवाड आणि काही कार्यकर्ते नाराज आहेत. धारावी आणि दादर हा भाग कायमच काँग्रेसला अनुकूल राहिलाय. तिथे जागा मिळावी ही अपेक्षा स्वाभाविक आहे. बाळासाहेब थोरातांची वर्ष गायकवाडांच्या नाराजीवरती प्रतिक्रिया.
सांगलीच्या जागेबाबत काल नाना पटोले आणि थोरातांसोबत चर्चा. चेन्नीथला आणि केसी वेणुगोपाल यांच्याशी संभाषण झालं. सांगलीबाबत संयुक्त मार्ग काढण्याची मागणी केली. विश्वजित कदम यांची माहिती. राज्यामध्ये मिशन 45 साठी भाजपचे वरिष्ठ नेते कामाला. ज्यांना आमदारकीचं तिकीट हवंय त्यांनी मतदारसंघातनं लीड देणं बंधनकारक. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या आमदारांना सूचना. राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बच्चू कडूंना पाठिंबा. अमरावतीमध्ये प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांना पाठिंबा जाहीर. किरण सामंतांनी उमेदवारी अर्ज घेतला ही चांगली गोष्ट. मात्र हे निवडणुकीचे अर्ज आहेत, टेंडरचे अर्ज नाहीत. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरावा हा मित्रत्वाचा सल्ला. वैभव नाईकांची टीका. नारायण राणेंना उमेदवारी न मिळण्यामागे अदृश्य शक्तींचा हात. ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईकांची नारायण राणेंवर टीका. वैभव नाईकांनी मित्रत्वाचे संबंध जपावेत. किरण सामंतांनी किती मदत केली आहे याचा विचार करावा. उगाच मातोश्रीमधल्यांना खुश करण्यासाठी काहीही बोलू नका. उदय सामंतांचा वैभव नाईक यांच्यावर पलटवार. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील उमेदवार भाजपच्या चिन्हावरती निवडणूक लढतील. आज किंवा उद्या उमेदवाराची घोषणा होईल. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा दावा. नाशिक लोकसभेच्या जागेचा तिढा लवकरच सुटण्याची शक्यता. नाशिकमधनं उमेदवारीसाठी अजय बोरस्ते आग्रही. बोरस्तेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. महाराष्ट्र भाजपमधील नाराज पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत. अहमदनगरच्या शेवगावमधील 100 कार्यकर्ते आणि पदाधिकारी सामूहिक राजीनामे देणार. बावनकुळेंना पत्राद्वारे कळवली नाराजी. देवेंद्र फडणवीसांनी आमदारकीची ऑफर दिली तरीही रणजितसिंह निंबाळकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करायला जाणार नाही. कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर उत्तम जानकर यांची भूमिका स्पष्ट. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं पुन्हा एकदा दैनिकांमधनं निवेदन प्रसिद्ध. दैनिकांमध्ये योग्यरित्या निवेदन दिलं नसल्याची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडनं सुप्रीम कोर्टात तक्रार. त्यानंतर आज पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं दैनिकांमध्ये निवेदन प्रसिद्ध. बारामतीतील गोविंद बाग या निवासस्थानी शिरवळ कंपनीत काम करणाऱ्या कामगारांनी घेतली शरद पवारांची भेट. युनियन केल्यानं 26 कामगारांना कामावरनं काढलंय. निवडणुकीनंतर याबद्दल मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करू. शरद पवारांचं आश्वासन. शरद पवारांनी घेतली बारामतीमधल्या आत्महत्याग्रस्त सणस कुटुंबियांची भेट. लाटे गावातील शेतकरी हनुमंत सणस यांनी विषप्राशन करून आत्महत्या केली आहे. बारामतीच्या लाटे गावात शेतकऱ्याची आत्महत्या. कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवारांचे वडील राजेंद्र पवारांनी घेतली लाटे कुटुंबियांची सांत्वनपर भेट. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघासाठी महायुतीचा उमेदवार घोषित होण्यापूर्वीच नारायण राणेंना निवडून देण्याचं मंत्री दीपक केसरकरांचं आवाहन. त्यामुळे नारायण राणेच संभाव्य उमेदवार असतील या चर्चांना जोर. भिवंडी लोकसभा मतदारसंघात मनसेच्या पाठिंब्यामुळे आगामी निवडणुकीत चित्र बदलेल. महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांना विश्वास. चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील मतदान केंद्रावरती मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीला संपूर्ण नखाला शाई लावली जाणार. येथील 12.5 गावं दोनही राज्यात मतदान करतात. त्यामुळे प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. रावेर मतदारसंघात महाविकास आघाडीकडनं माजी आमदार संतोष चौधरींच्या ऐवजी श्रीराम पाटील यांना उमेदवारी. त्यामुळे चौधरी यांचा बंड करण्याचा इशारा. 24 तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करणार. 19 एप्रिलला होणाऱ्या मतदानासाठी आज सकाळपासून गडचिरोलीत ईव्हीएम आणि इतर युनिट मतदान केंद्रांवरती पोहोचण्यास सुरुवात. वायुसेना आणि लष्कराच्या 3 MI-17 आणि 4 ALH हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं संवेदनशील आणि अतिसंवेदनशील 68 बूथवर मतदान सामग्री पोहोचवली. गडचिरोलीच्या दुर्गम भागात तैनात असलेल्या पोलीस जवानांसाठी पहिल्यांदाच मतदान सुविधा केंद्र. 600 जवानांनी बजावला मतदानाचा हक्क. लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी नेमून दिलेल्या विभागात सातत्यानं गैरहजर असलेल्या कर्मचाऱ्यावरती गुन्हा दाखल. आशिष राऊत असं कर्मचाऱ्याचं नाव. आठवड्याभरातली दुसरी कारवाई. भंडाऱ्यातील साकोलीच्या 98 वर्षीय जैनबी कुरेशी या ठरल्यात राज्यातल्या पहिल्या गृहमतदार. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी निवडणूक आयोगाचा उपक्रम.
मतदान अधिकाऱ्यांनी कुरेशी यांच्या घरी जाऊन मतदान करून घेतलं। शिर्डीमध्ये 3 दिवसीय रामनवमी उत्सवाला सुरुवात। पोथी मिरवणुकीनंतर पुढचे 3 दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन। आरटी प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू। राज्यभरात 10 लाख जागांवरती प्रवेश दिले जातील। ऑनलाईन नोंदणीला सुरुवात। मुंबई विमानतळ 9 मेला 6 तास बंद राहील। मान्सूनच्या पार्श्वभूमीवर देखभालीसाठी निर्णय। सकाळी 11 ते संध्याकाळी 5 या कालावधीत मुंबई विमानतळावरील विमानसेवा पूर्णपणे बंद असेल। कोस्टल रोडवरून आता थेट वांद्र्यापर्यंत जाता येणार। कोस्टल रोड वरळी सागरी सेतू मार्ग जोडले जाणार। दोनही सागरी सेतू जोडण्यासाठी महत्त्वाचे असलेले गर्डर टाकण्याचं काम लवकरच हाती घेतलं जाईल। मध्य रेल्वेचा उन्हाळ्यासाठी 92 विशेष मेल एक्सप्रेस फेऱ्या चालवण्याचा निर्णय। सीएसएमटी ते काशी, महू गोरखपूर, आसनसोल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस ते समस्तीपूर या मार्गावरती विशेष फेऱ्या धावतील। उन्हाळी सुट्टीसाठी प्रवाशांची एसटीला पसंती। मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला, पनवेल, उरण या आगारांमधनं सरासरी 50,000 प्रवाशांचा एसटीतनं प्रवास। पुण्यावरती दुष्काळाचं तीव्र सावट। पुणे शहराला जेमतेम 45 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक। पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील 4 धरणांमध्ये सध्या 10.22 टीएमसी इतका अल्प पाणीसाठा। पुणे जिल्ह्यातील एकूण 10 तालुक्यांमध्ये पाणी टंचाई। दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये 148 पेक्षा अधिक टँकर्सनं पाणी पुरवठा। जिल्ह्यामधल्या अनेक नद्या कोरड्या। धारावी, वांद्रे आणि माहीममध्ये 18 आणि 19 तारखेला पाणी पुरवठा बंद असेल। जलवाहिनीच्या जोडणीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती। वाशिम जिल्ह्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची हजेरी। कारंजा आणि मानोरा तालुक्यातल्या काही भागांमध्ये जोरदार पाऊस। रत्नागिरीत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस। पावसामुळे बागायतदार शेतकऱ्यांची चिंता वाढली, तर वातावरणात गारवा। अकोल्यामध्ये पुन्हा एकदा अवकाळी पाऊस। 3 ते 4 दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।